आता मी वरळी SBIचं जे ATM आहे बँक आहे तिथं आहे आणि इथं जर बघितलं तर पूर्ण मोकळी जागा आहे। रात्री याच ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या। आता ही जी ब्रांच आहे ही देखील आज बंद असणार आहे आणि ATM देखील आज आणि उद्या बंद असणार आहे। त्यामुळे कालच रात्रभर लोकांनी रात्री अगदी 12 वाजेपर्यंत इथं लोक आले होते आणि त्यांनी इथं थांबून पैसे काढण्याचा प्रयत्न केले, 100 रुपयांच्या नोटा काढण्याचा प्रयत्न केला। हे जे ATM सेंटर आहे इथं कॅश डिपॉझिट मशीन देखील आहे आणि तिथली आज जाऊन आपण परिस्थिती बघूयात की कशा पद्धतीने आहे, काय नेमकं झालं होतं। ATMवर दर ठिकाणी एक ATM मशीन तर असतंच, पण त्याचबरोबर कॅश डिपॉझिट मशीन देखील असतं। आता आपण जाऊयात आणि बघूयात की काय परिस्थिती आहे। आपण जर इकडे पाहिलं तर ह्या ATM मशीनच्या समोरच असं लिहिलेलं आहे की हे ATM मशीन बंद आहे आणि त्याचबरोबर याच्या बाजूला प्रत्येक खरं तर ATM सेंटरमध्ये कॅश डिपॉझिट मशीन नसतं, इथं मात्र कॅश डिपॉझिट मशीन देखील आहे। हे दोन्ही गोष्टी देखील या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि आज आणि उद्या दोन्ही ह्या मशीन्स बंद असल्यामुळे काल रात्री 12 वाजेपर्यंत इथल्या जे काय कस्टमर्स असतील त्यांनी इथे येऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला। इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात। ते नाईट शिफ्टला होते आणि त्यांनी पाहिलं की रात्री 12पर्यंत मोठमोठ्या रांगा होत्या। त्यांना पण विचारत की कशा पद्धतीचा त्यांचा कालचा अनुभव होता। तुम्ही अनेक दिवसांपासून इथं काम करता, पण कालचा तुम्ही पाहिलं असेल की रात्री खूप रांगा होत्या, केव्हापर्यंत रांगा होत्या? खूप रांग होती, मोठमोठी रस्त्यापर्यंत रांग गेली होती आणि 12पर्यंत लोकांना कळलं की नोटा बंद होणार आहे, त्यामुळे गर्दी आणि एकदम भयानक गर्दी होती। आणि नंतर 12ला बरोबर मशीन आउट ऑफ सर्व्हिस म्हणून सांगितलं, ATM पण बंद, CDM मशीन पण बंद। म्हणजे जे सर्व्हर आहे ते वरतूनच बंद केलं? सर्व्हर आहे, मी माझ्याकडून आहे सर्व्हर, तिथूनच बंद झालं ऑटोमॅटिक। नंतर त्यांना काय म्हटलं बंद झालं तर बंद झालं, म्हटलं मी त्यांना बोललो 2 दिवस ATM बंद होणार आणि त्यांनी काय मेसेज दिला होता की रोज नंतर चालू झाल्यानंतर 2000 रुपये प्रत्येक दिवशी काढण्यात येणार। पण मला सांगा की रात्री 12 नंतर सुद्धा लोक येत होते? येत होती तो त्यांना नंतर ज्यावेळेला नंतर लेट कळालं की असं असं आहे, आता काल का 8-8:30ला ते बातमीवरती कळलं। नंतर लोक आले, नंतर येत राहिले होते 2-3 वाजेपर्यंत। आपले मी त्यांना सांगायचो सर्व्हर बंद आहे, ATM बंद झालेलं आहे। तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे का मग आता? मग आम्हाला सुट्टी नसते, आम्हाला याचं काय तर ही बँक आहे म्हणल्यानंतर हे आहे म्हणल्यानंतर आम्हाला कधी सुट्टी नसते। बरोबर। तर आपण पाहिलं संदीप की ह्याच अशा पद्धतीने सगळ्या वेगवेगळे जे ATMs आहेत किंवा कॅश डिपॉझिट मशीन्स जिथं जिथं असतील तिथं गर्दी होती, मोठमोठ्या रांगा होत्या। जसं ह्या सिक्युरिटी गार्डने आपल्याला सांगितलं की अगदी रात्री 12 नंतर देखील अनेक जण येत होते आणि ज्यांना उशीर माहिती करायची कळली असेल आणि ते कॅश डिपॉझिट करण्याचा प्रयत्न करत होते किंवा पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सर्व्हरच डाऊन झालं 12 वाजता अगदी बरोबर। त्यामुळे अनेकांची निराशा झाली, पण अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे। आपल्यासोबत